माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा दावा करण्यात येतो। या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्यावर जखम झाली असून त्यांच्यावर काटोल रुग्णालयात उपचार करण्यात आले। पुढील उपचारासाठी देशमुखांना नागपुरातील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयाच्या बाहेर देशमुखांच्या समर्थकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। नरखेड इथली सांगता सभा आटपून परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवर बेलफाट्याजवळ अज्ञातानं देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येतोय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, अनिल देशमुखांवर हल्ला होतो त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल बाहेर जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या काय नेमकं चित्र आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? दीपक, थोड्या वेळापूर्वीच अनिल देशमुख यांना या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या मॅक्स रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि सध्या डॉक्टर त्यांच्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये जे आहेत उपचार करत आहेत। जेव्हा अनिल देशमुख यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं तेव्हा ते निश्चित पडलेले ॲम्ब्युलन्समध्ये पाहायला मिळालेले होते आणि सध्या डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहेत। थोड्या वेळानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याबद्दलची स्थिती माहीत होऊ शकेल। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील आहेत। प्रवीणजी, सभा कुठे झाली, नेमकं काय झालं? बघा, आज प्रचार सभेचा सांगता समारंभ होता। प्रचाराला शेवटचा दिवस होता। दुपारी 3 वाजता आमची नरखेडला सभा सुरू झाली। ती सभा 5 वाजता संपली। 5 वाजता आदरणीय अनिल देशमुख साहेबांचं भाषण संपल्यानंतर ते व्हाया भिष्णूर आणि तिरखाड्या मार्गे जलालखेडा मार्गे जात असताना मधल्या गावामध्ये अज्ञात इस्मानी 5 लोकांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जयघोषामध्ये गाडीवरती हमला केला आणि दगडं मारलीत आणि त्यामध्ये अनिल देशमुख साहेबांच्या कपाळावरती गंभीर जखम झाली। हे जे 5 कार्यकर्ते होते ते काही तोंडावर कपडा बांधून होते, त्यांची काही ओळख पटू शकली आहे का? हल्ला झाला त्यावेळेला अंधारातनं केलेला हल्ला होता। अज्ञात इसमांना आम्हाला ओळखता आलं नाही, पण ज्या पद्धतीने हल्ला करताना त्यांनी घोषणा दिल्या त्यावेळेला निश्चितपणे जाणवतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पराभूत मानसिकतेतनं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावरती केलेला हल्ला आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण जे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयासमोर पोहोचले। तिकडे काटोलमध्येही पोलीस स्टेशनच्या समोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते गोळा झालेले होते। जी काही माहिती काटोलमधून मिळाली त्याप्रमाणे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी त्या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल केलेली आहे आणि थोड्या वेळानंतर पोलिसांकडून रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे। दीपक, रजत, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।